बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. पेठ वडगाव शहर हे 32 खेड्यांची मुख्य बाजारपेठ आहे. ऊस वाहतूक चालू झाल्याने शहरातील रहदारीत वाढ झालेली आहे. वडगाव शहरातून राष्ट्रीय महामार्गाकडे येण्या जाण्यासाठी 2 अरुंद रस्ते आहेत. या मार्गावर हजारो वाहनांची सतत रहदारी वडगाव शहरातून होत असते. काही महिन्यापासून एकेरी वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसत आहे. त्यामुळे कायम ट्रॅफिक जाम होत असल्याने वाहनधारकांना व शहरवासियांना याचा त्रास होतोय. तसेच शहरातील मुख्य चौकाचौकात फेरीवाले, फळ विक्रेते, भाजी विक्रेते वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील प्रमुख मार्गावर व चौकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वडगाव पोलीस प्रशासन व वडगाव नगरपालिका प्रशासन याबाबत कोणतीही कार्यवाही अथवा फेरीवाल्यांचे नियोजन व वाहतुकीचे नियोजन लावत नसल्याचे चित्र दिसून येते. तरी वडगाव पोलीस प्रशासन व पालिका प्रशासन यांनी समन्वय राखत एकेरी वाहतूक सुरू करून शहरांतर्गत मुख्य चौकाचौकात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाई करावी व वडगाव शहर खड्डेमुक्त करावे. अन्यथा भाजपच्या वतीने पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे निवेदन पोलिसांना हातकणंगले तालुका भाजपच्या वतीने देण्यात आले. यावेळी तय्यब कुरेशी, तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, आप्पा माने तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.